आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यातील वज्जर इथल्या 123 अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापळकर यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. या संदर्भात त्यांनी माध्यमांना माहिती दिली. शंकरबाबा पापळकर हे 90च्या दशकापासून अनाथ, अपंग, मतिमंद आणि दिव्यांग मुलांसाठी काम करतायत. त्यांनी आतापर्यंत रेल्वे स्टँड, बस स्टँड आणि अनाथालयात सोडून दिलेल्या 123 बेवारस मुलांना स्वतःचं नाव देऊन त्यांचं संगोपन केलंय. शंकरबाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुलामुलींचे लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिले. वज्जर येथील त्यांचा अंबादास पंत वैद्य अपंग मुलांचा आश्रम आहे. शंकरबाबा पापळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूक नायक या वर्तमानपत्राला 104 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून अमरावतीमध्ये मूक नायक पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सकाळचे समूह संपादक राहुल गडपाले यांना राज्यस्तरावरील मूक नायक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर स्थानिक दैनिक अमरावती मंडळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांना विभागीय स्तरावरील मूक नायक पुरस्काराने गौरविण्यात आलं. तसंच जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पदावर कार्यरत पत्रकार महेश कथलकर, नासिर हुसेन, प्रणय निर्बान, महिला पत्रकार योगिनी अर्डक आणि सुरेंद्र आकोडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावं यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपलं सरकार सेवा केंद्रावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असं आवाहन अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केलंय. अवजारं आणि साधनांचा वापर करून तसंच हातांनी काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्यांना त्यांना आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मंजूर केली आहे. या योजनेची अमरावती जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसंच योजनेच्या लाभापासून कुणीही पारंपरिक कारागीर वंचित राहू नये असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सरपंच आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांना केलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यालय नागपूर आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बचत भवनात PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून जनसामान्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी महाराजस्व अभियान हाती घेतलंय. एकही नागरिक शासनाच्या योजना आणि लाभांपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनामार्फत या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केलंय. केंद्रीय कुष्ठरोग विभागाच्या निर्देशांनुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवड्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. या पंधरवडा कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती करता आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्व विभागांनी संयुक्तिक प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री आणि विपणनासाठी मेळघाट हाटचा प्लॅटफॉर्म प्रशासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलाय. या विक्री केंद्राचा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी सायन्स कोर हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित महिला बचत गटांच्या उत्पादन विक्री केंद्राला भेट दिली. राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसंच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऑटो रिक्षा आणि स्कूल बस वाहन चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हे शिबिर 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता होणार आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.